नमस्कार, मी वर्षा स्टिचिंग क्लब मराठीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर वर्षा स्टिचिंग क्लब मराठीच्या या सेकंड एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत आपल्या किचनमध्ये लागणारा एप्रॉन. तर चला आपण कटिंग अँड स्टिचिंग बघू. तर आपण एप्रॉनसाठी एक कपडा घेतलेला आहे. हा अशा प्रकारचा कपडा माझ्याकडे होता. तर आपण हा कपडा 2 फोल्डमध्ये टाकून घेतलेला आहे. तर आपण आता कटिंगला सुरुवात करत आहोत. तर आपण आधी या कपड्याला सरळ करून घेतलेला आहे. तर तुम्हाला व्यवस्थित दिसतंय ना. तर आपण या कपड्याला आधी सरळ करून घेतलेला आहे. तर आता आपण फुल लेंथ घेणार आहोत. फुल लेंथ आहे कपड्याची 30 इंच आपण घेणार आहोत आणि त्याची रुंदी आपण घेणार आहोत 10 इंच. म्हणजे इकडून 10 आणि तिकडून म्हणजे 20 इंच आपण त्याची रुंदी घेत आहोत. तर आधी आपण हे मार्क आधी जोडून घेऊया. वरती आपण 5.5 इंची घेत आहोत वरतीचा भाग, आणि त्यानंतर आपण खाली 12 इंचीपर्यंत एक मार्क लावून घेऊया. आणि हा मार्क पण आपला 10 इंचीचा असेल. हा मार्क आणि हा मार्क आपण जोडून घेऊया. स्केलच्या सहाय्याने आपण हा मार्क जोडून घेऊया. त्यानंतर आपण इथून हे असं तिरकस जोडून घेऊया आणि हा हलकासा आपण याला गोलाकार देऊया. हलकासा मी याला गोलाकार दिलेला आहे, जेणेकरून आपण याला व्यवस्थित आपल्याला येईल. तर चला आपण आता याची कटिंग करून घेऊया. तर या ठिकाणी आपण कटिंग करून घेतलेली आहे. तर कटिंग या प्रकारची आहे, बघू शकता तुम्ही. तर आपल्याला इथे एक आपण पॅकेट पण अटॅच करणार आहोत. आपण पॅकेटची लेंथ घेणार आहोत आपण पॅकेटची लांबी घेणार आहोत 10 इंच आणि रुंदी घेणार आहोत 8 इंच. तर या प्रकारचे आपण ही कटिंग करून घेत आहोत. तर खालचा कपडा बघून कापायचा व्यवस्थित, नाहीतर खालची कटिंग व्हायला नको, कपडा कापला जायला नको. त्याच प्रकारे मी तुम्हाला दुसरा तर या ठिकाणी आपण एप्रॉनची कटिंग करून घेतलेली आहे. तर त्यासोबतच मी या प्रकारे स्ट्रीप घेत आहे. अशा स्ट्रीप आपण कापून घेतलेल्या आहेत. वेगळ्या कपड्याचे यासाठी घेतले की ते तुम्हाला व्यवस्थित दिसणार म्हणून. तर चला आता आपण मशीनवर स्टिच करूया. तर या प्रकारे आपण इथे स्टिच करून घेत आहोत. एक टिप मारत आहे मी, आणि त्याचबरोबर त्याच्या वरून पण एक आपण टिप मारून घ्यायची, मी ते जेणेकरून ते व्यवस्थित येणार. तर त्या प्रकारे आपण अशा प्रकारे आपण फोल्ड करून एक टिप मारून घेणार आहोत. आणि कापडवर आता आपण आपल्या एप्रॉनला आपण
त्या स्ट्रिप जॉईन करणार आहोत. तर आपण आधी एक ते स्ट्रिप, त्यानंतर आपला कपडा आणि त्यावरती आपण स्ट्रिप ठेवून स्टिच करणार आहोत. तर आपण अशा प्रकारे स्टिच करून घेऊया. तर आपली या ठिकाणी स्ट्रिप जॉईन करून झालेली आहे. तर आपण आता पॉकेट जॉईन करणार आहोत. तर पॉकेट जॉईन करताना आधी आपण त्याला आपल्याला सेंटर मध्ये जॉईन करायचं असल्यामुळे आपण सेंटर मार्क करून घेऊया. सेंटर मार्क केलेला आहे. तर आता मी स्टिच करून घेतलेला आहे पॉकेट, आणि त्यासाठी मी आधी त्यावर पिन लावून घेतलाय, जेणेकरून तो कापड इकडे तिकडे सरकू नये म्हणून. तर ज्यांनी जे नवीन शिवणकाम करत आहे तर अशा व्यक्तींनी पिन लावून घेणे गरजेचे आहे, जेणेकरून आपल्या शिलाई व्यवस्थित येणार आणि ते व्यवस्थित दिसेल. तर या ठिकाणी आपला एप्रॉन बनवून झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण एक पॉकेट त्याला अटॅच केला आहे. या प्रकारे नॉट लावून घेतलेले आहेत, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित ते आपल्याला. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.